लढाई होणार आणि ही लढाई आरपारची होणार। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांना सोबत घेत मुंबईच्या वाटेवर आहेत। 26 तारखेला जरांगे मुंबईत धडकणार आणि मराठा आरक्षणाचा नवा अध्याय सुरू होणार। ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत धडकणार म्हणल्यावर साहजिकच ओबीसी समाजाला विरोध करणार आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसी आपापसात भिडू शकतात ही सत्य परिस्थिती आहे। लाखो मराठा बांधवांना सोबत घेत जरांगे मुंबईत जाणार, मुंबई जाम होणार, ओबीसी समाजही आक्रमक होऊ शकतो आणि यात छगन भुजबळांची भूमिका काय हेही तितकंच महत्त्वाचं आहे। पण आता जरांगे असो किंवा भुजबळ काहीही झालं तरी शेवटी अडकणार मात्र सरकारच। आता हे खरंच होऊ शकतं का, याची कारण काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून। शिंदे सरकारच्या येनकेन प्रयत्नानंतरही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्या या एका मागणीवर जरांगे ठाम आहेत आणि या एका मागणीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या विरोधामुळे ओबीसी विरुद्ध मराठा समाजाच्या वादाचा भडका उडालाय। 26 तारखेपासून मुंबईत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा जरांगेंनी दिलाय। यासाठी जरांगेंनी त्यांच्या आंतरवाली सराटी गावातून पदयात्रेला सुरुवात केली आणि पुणे मार्गाने ते 26 तारखेला मुंबईत दाखल होतात। पण या सगळ्यात जरांगे आणि भुजबळांमधलं वाकयुद्ध ही सुरूच आहे। शिवाय आंदोलनादरम्यान घातपात होण्याची शक्यताही जरांगेंनी व्यक्त केली। त्यामुळे मुंबईत काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुंबईत गोंधळ होणार आणि असं झालंच तर जरांगे भुजबळ सगळे नामानिराळे राहून फक्त सरकार अडकू शकतं। आता याची कारण काय असू शकतात त्यावर एकदा नजर टाकू। लोकशाहीत मोर्चा हा अधिकार आहे। आम्ही एका जातीसाठी लढत नाही। आरक्षण संपवण्याचा घाट कोणी घालत असेल तर ते वाचवण्याचा प्रयत्न सरकार आणि बाहेरच्या लोकांनी देखील केला पाहिजे। वेगळं आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करते, पण काही लोक अडचण निर्माण करतात। झुंडशाही समोर सरकारनं न्यायालयानं झुकू नये असं आवाहन छगन भुजबळांनी केलंय। एकूणच काय तर भुजबळांच्या या वक्तव्यावरून ओबीसी आणि मराठावादाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता जरांगे म्हणतात, लोकांना मला मारायचंय पण मी मराठा समाजासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे। शिवाय जरांगेंचं असंही म्हणणं आहे की आंदोलनादरम्यान काही जरी झालं तरी त्याला सरकार जबाबदार असणार। आता उदाहरण घ्या, आंदोलनात काही गोंधळ झाला, लाठीचार्ज झाला किंवा ओबीसी मराठा वादातून नवा वाद उफाळला तर त्यासाठी सरकार जबाबदार असणार। एकूणच काय तर दुसरं कुणामुळे काही झालं तरी काहीही न करता सरकारवर नाव येऊ शकतं। सरकारवर आणि त्यातल्या त्यात गृह खात्याची जबाबदारी असल्यानं फडणवीसांवर। आणि असेच खडे बोल कोर्टानंही सुनावलेत की आंदोलनादरम्यान काही कमी जास्त झालं तर त्यासाठी सरकार जबाबदार असणार। आता पुढचा मुद्दा म्हणजे मुंबईत ओबीसींचं देखील आंदोलन होण्याची चर्चा आहे। आता याबद्दल अधिकृत माहिती नसली तरी यातून संघर्ष निर्माण झाला तर वेगळाच गोंधळ उडू शकतो। जरांगेंना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करायचे, पण जरांगे पाटलांना जे मैदान हवंय त्या मैदानासाठी त्यांनी पत्रव्यवहार पण केला होता, पण सरकारच्या शिष्टमंडळाकडून अजून त्यांना परवानगी मिळालेली नाही। आणि परवानगी मिळाली नाही तर मुंबईत मराठा आंदोलनाचा भडका उडाला तर परवानगी मागूनही सरकारनं परवानगी दिली नाही हा आरोप होणार आणि सगळं खापर सरकारवरच फुटणार। 3 कोटींहून अधिक मराठा मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचा जरांगेंचा दावा आहे। अशा स्थितीत मराठा समाजाला आंदोलनासाठी मुंबईतली सर्व मैदानही लागू शकतात। राज्य सरकारमधील मंत्री जरांगेंशी चर्चा करून वाटाघाटीचे प्रयत्न करतात, पण जरांगे मात्र आंदोलनावर ठाम आहेत। आंदोलनादरम्यान कसलाही त्रास झाला तर नागपुरात फडणवीसांच्या घरासमोर जेवढे मंत्री नेते आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशाराही जरांगेंनी दिला होता। आता शहर असो किंवा ग्रामीण भाग, मराठा समाजातील लेकरांसाठी हा मोर्चा काढलाय। आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नसून एका दिवसासाठी शहरातून जात आहोत, त्यामुळे तुम्ही एक तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे। तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार हे जरांगेंनी ठाम सांगितले। शिवाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्या कोणी नेत्यांनी विश्वासघात केलाय त्या नेत्यांची नावं मुंबईत गेल्यावर जाहीर करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय। आता जरांगेंचं आंदोलन, मराठा ओबीसींचा वाद या सगळ्यात मुंबई आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली तर सरकार खरंच अडचणीत येऊ शकतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।